येथे उलगामे येथे जे शहीद जवान आपले झालेले आहेत त्यांना माझ्या कुठे ग्रुप आणि तुमच्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. कारण आज ते सगळे आपलं संरक्षण करण्यासाठी तिथे असतात, आपल्यासाठी ते स्वतःच्या प्राणाचं जीवदान म्हणजे देतात देशासाठी. त्या दिवशीची घटना खूप वाईट घडली, त्यामुळे त्यांना आमच्या कुठे ग्रुप आणि तुमच्या सगळ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. द महाराष्ट्र कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशन हे खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केले. ज्यावेळेस शिंदे सर माझ्याकडे बिल आले त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीने करणार आहे. मला खूप छान वाटलं की बाबा ऑल महाराष्ट्राचे डिस्ट्रीब्युटर इथे येणार आहेत, म्हणजे सगळ्यांशी माझी ओळख होणार आहे. सगळ्यांना इथं प्रत्यक्षात बोलता येणार आहे मला सगळ्यांसमोर. आणि हा कार्यक्रम जो घेतला आहे तो खूप छान पद्धतीने घेतला आहे. आज व्यासपीठावरील रिस्पेक्टेड पद्मश्री जाधव सर, पाटील सर, गांगोली सर, भारतीय सर, त्याचबरोबर खंडेवाल सर, ह्या सर्वांनी मिळून जो हा कार्यक्रम केलेला आहे तो खूप छान पद्धतीने केलेला आहे. आज तुमच्या सगळ्यांनी एकत्रित आणलेला आहे. आज एकत्रित आणणं म्हणजे खूप काही गोष्टी कराव्या लागतात आणि ते सगळं त्यांनी मेंटेन केले आणि तुम्हाला सगळ्यांना इथं प्रेझेंट केलेलं आहे. मी माझ्या कुठे ग्रुप बद्दल तुम्हाला सांगू इच्छिते. द कुठे ग्रुप म्हटलं की त्याच्यामध्ये 40+ कंपनीचं वर्किंग येतं. हा ग्रुप रिस्पेक्टेड श्री सुरेश कुटे सर यांचा आहे की जे माझे हजबंड आहेत. त्यांनी हा ग्रुप डेव्हलप केलेला आहे. त्यांच्याबद्दल मला इथं सांगा वाटतं की त्यांचं जे एम आहे ती खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. ते काय म्हणतात, ह्या समाजामध्ये खूप जणांना जॉबची नीड आहे आणि आपण आपल्या ग्रुप मार्फत त्यांना जॉब दिला पाहिजे आणि आमच्या ग्रुपमध्ये ज्यांना नीड आहे त्यांना जॉब दिलेला आहे. ही पण गोष्ट तितकीच खरी. म्हणून मी रिस्पेक्टेड सुरेश कुटे सरांचे खूप सारे आभार मानते. आणि त्याचबरोबर आज एक व्यक्ती आपल्या मिसेसला एवढं पुढे नेते ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण समाजामध्ये आज लेडीज म्हटलं की खूप कमीपणा वाटायचा. आज सरांनी असं दाखवून दिलं की बाबा लेडीज कुठेच कमी नसतात. आज त्यांनी माझ्या मार्फत समाजाला एक आदर्श निर्माण केलाय की लेडीज काहीतरी करू शकतात आणि करून दाखवू शकतात आणि हे खरंच आहे. माझ्या ग्रुपमध्ये मी स्वतः लेडीज आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसमध्ये आज मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड प्रत्येक ऑफिसमध्ये मी माझ्या फक्त लेडीजच घेतलेल्या आहेत. जास्त करून आमच्या ग्रुपमध्ये लेडीज वर्किंग करतात. त्याचबरोबर जेंट्स पण आहेत, पण आम्ही जास्त लेडीजला वाव दिलाय की बाबा लेडीजने स्वतः का नाही काय करू शकत आणि केलं पाहिजे त्यांनी. आज आम्ही बीड सारख्या छोट्या गावामध्ये आज कॉर्पोरेट क्षेत्र निर्माण केले. त्या ठिकाणी माझी रिफायनरी आहे. आज त्या ठिकाणून माझ्या ऑल महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी माल जातो. आज बीड सारख्या ठिकाणून एवढ्या ठिकाणी माल जातो. त्याचबरोबर माझी गंगापूर इथेही रिफायनरी आहे की जी पुणे औरंगाबाद हायवेवर आहे. तिथूनही माझ्या ऑल कंट्रीमध्ये, ऑल इंडियामध्ये माल जाणार आहे. आम्ही बीड सारख्या छोट्या शहरामधून हे सगळं केले, ती खूप कौतुकास्पद आहे. आज बरेच लोक खूप मोठ्या मोठ्या सिटीमध्ये राहतात. सिटीमध्ये राहून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत एवढंच म्हणायचे. माझ्या कुठे ग्रुपमध्ये 40+ कंपनी, त्यामध्ये आम्ही सगळंच केलेलं आहे. आता सरांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आमच्याकडं DNR ॲग्रो इंजिनिअरिंग आहे की ज्याच्या 3 ब्रँचेस औरंगाबादमध्ये आहेत, पुण्यामध्ये एक आहे. त्याचबरोबर ज्ञानदाता नावाचं बँकिंग सेक्टर आहे की जे आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण 43 शाखा आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये 1 शाखा आहे. त्याचबरोबर आमच्या ग्रुपचा प्रीमियम ब्रँड की जो तिरुमला एडिबल ऑइल आहे की त्याचे ब्रँड अँबॅसिडर सचिन आणि सुप्रिया बेगावकर आहे. आज खूप छान त्यांनी आमच्यासाठी ॲडव्हर्टाईज केलेली आहे. जास्त सगळेजण तुम्ही पाहतही असतात, पूर्ण टीव्हीवर दाखवतो आम्ही, पूर्ण चॅनलवर दाखवतो, सगळेजण पाहत असतात. आणि तो आम्ही प्रोडक्ट अशा पद्धतीने मेंटेन केलेला आहे की तो एकदम प्युअर क्वालिटीचा आहे. आज माझा इथं स्टॉल आहे, तुम्ही सगळेजण आवर्जून माझ्या स्टॉलला भेट द्या एवढीच माझी इच्छा आहे. त्यामध्ये आम्ही हायजेनिक प्लॅन ठेवलेला आहे. त्याचबरोबर आमचे जे जपानी तंत्रज्ञान JLC कंपनीच्या मशिनरी यूज केलेल्या आहेत. त्याचबरोबर तिथं प्रत्येक गोष्ट आम्ही हायजेनिक पद्धतीने मेंटेन केली आहे. तुम्ही जर माझ्या काही फॉर्ममध्ये किंवा माझ्या प्लॅन्टमध्ये जर आला तर तुम्हाला वाटणार नाही की बाबा हे ऑइलचं प्लॅन आहे, तिथे तुम्हाला वाटेल की बाबा हे फार्मास्युटिकलचं प्लॅन आहे. कारण एवढ्या पद्धतीने आम्ही क्लिनिंग ठेवलेली आहे. बीड सारख्या ठिकाणी आम्ही हे पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. आज आम्ही आमच्या क्वालिटीमुळे सगळीकडे प्रसिद्ध आहोत. आज इथे माझे बरेचसे डिस्ट्रीब्युटरही आलेले असतील असं मला वाटते आणि जे नाही तर ते पण नक्कीच होतील, हिची पण इच्छा आहे.
अपेक्षा आहे. प्रत्येक जण समाजामध्ये काहीतरी करत असतो. तसं आमच्या सरांनी खूप काही करून दाखवलेलं आहे. बेसारख्या सिटीमधून खूप लोकांना रोजगार दिले. आणखी त्यांचं एम खूप मोठं आहे की बाबा प्रत्येक लोकांना काहीतरी गरज भागवली पाहिजे. त्याचबरोबर आमचं कुटे ग्रुप फाउंडेशन आहे. कुटे ग्रुप फाउंडेशन मार्फत आम्ही प्रत्येकाला मदत करतो. त्याचबरोबर गरीब लोकांनाही मदत करतो. त्याचबरोबर ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या गोष्टी पुरवतो आम्ही. आमच्या फाउंडेशन मार्फत खूप काही गोष्टी, आता जे परवाचा गोष्ट झाली त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हेल्प करणार आहे त्यांना. कारण आम्ही अशा प्रत्येक ठिकाणी हेल्प केलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी सांगण्यासारखे नाही. ज्यावेळेस आपल्याकडे दुष्काळ पडला होता त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली. तर त्यांनी दिवाळी वगैरे सण साजरे करत नव्हते, पण आम्ही प्रत्येक खेडेगावात जाऊन प्रत्येक लोकांची दिवाळी साजरी केली. त्यावेळेस आमची एक टीम होती. ती टीम प्रत्येक गावामध्ये जायची, त्यांची दिवाळी साजरी करायची, त्यांना कपड्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही केल्या त्यावेळेस. आणि आम्ही प्रत्येक वर्षी हे करतोय कारण त्यांना गरज आहे, त्यांना केलंच पाहिजे. हा आमचं ध्येय. त्याचबरोबर आता माझा अपकमिंग प्रोडक्ट येत आहे तिरुमला हेअर ऑइल, ज्याच्या ब्रँड अँबॅसिडर मी माधुरी दीक्षित घेत आहे. तो प्रोडक्ट पण लवकरच माझ्या मार्केटमध्ये येत आहे. मला इथं खूप सांगावं असं वाटतंय की बाबा हे सगळं करत असताना तुमचं आणि डिस्ट्रीब्युटरचं रिलेशन हे सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटर सोबत रिलेशन चांगलं ठेवलं तरच तुमच्या सगळ्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात. आज आमच्या कंपनीची पॉलिसी, आज माझ्या इथे काही डिस्ट्रीब्युटर आलेले असतील त्यांनाही माहीत आहे की आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटर असा शब्दच वापरत नाही. ते आमचे फॅमिली मेंबर आहेत असा शब्द वापरतो. आम्ही त्यांच्या बर्थडे पासून सगळ्या गोष्टी करतो की जी दुसऱ्या कंपनीची पॉलिसी नाही ती आम्ही कुठे ग्रुपमध्ये तिरुमलाची पॉलिसी यूज केली. आम्ही प्रत्येक डिस्ट्रीब्युटरच्या घरी आमचे ASMSO जातात, जाऊन तिथे त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतात. ही बर्थडे सेलिब्रेट करणारी पहिलीच कंपनी असेल असं मला वाटतं. कारण आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मार्केटमध्ये जर तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन करायचं असेल तर तुमचे डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कस्टमर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरला सगळ्या गोष्टी दिल्या तरच ते खाली रिटेलरला देऊ शकतील, रिटेलरला दिल्या तरच ते खाली कस्टमरला देऊ शकतील. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या ह्या तिन्ही गोष्टी आहेत. त्याच तुम्ही तिघं इथं म्हणजे तिन्ही पद्धतीने इथं म्हणजे डिस्ट्रीब्युटर म्हणजे सगळ्याच लोक इथं जमा आहेत. मला त्यांना सांगावं असं वाटतंय की बाबा तुम्ही जर तिरुमला नसाल येऊन ठेवत तुमच्या शॉपमध्ये तर तुम्ही नक्की ठेवून बघा. तुम्हालाही लक्षात येईल की बाबा तिरुमला काय आहे. त्याचबरोबर मला आणखी तिथे एक सांगावीशी वाटती गोष्ट, माझा मुलगा आर्यन जो 10 वर्षाचा आहे, आता सरांनी त्याचं इंट्रोडक्शन करून दिलं. कसं असतं प्रत्येक आईने मुलांना जसं शिक्षण दिलं तशा पद्धतीने मुलं बनतात. मी माझ्या मुलाला, कारण मी ऑफिसमध्ये असते त्याच्यामुळे तोही माझ्यासोबत ऑफिसमध्ये असतो, तर ॲटमॉस्फिअर अशा पद्धतीने भेटतं की बाबा मम्मी मीटिंग घेते, मम्मी का नाही घेऊ शकत, मम्मीचा ग्रुप आहे, मम्मी का नाही माझा ग्रुप बनवू शकत. जसं आमचा कुठे ग्रुप आहे तसं त्यांनी 2 वर्षापासून त्यांनी ओयो स्वतःचं सुरू केलं. ओयो म्हणजे त्याचं मिनिंग पण त्यांनी स्वतः शोधलं. ही पण गोष्ट तितकीच खरी. ऑनलाईन आर्यन ऑर्गनायझेशन हे त्याचं मिनिंग आहे, कारण त्याचं नाव आर्यन आहे म्हणून त्यांनी ते मिनिंग शोधलं. आणि खरंच प्रत्येक आई मुलाला घडवते. आईच्या हातात मुलाचं घडवणं असतं. जर तुम्ही मुलांना ॲटमॉस्फिअर अशा पद्धतीने दिलं तर मुलं नक्कीच घडतात. आज त्याची स्वतःची कंपनी, आज पुण्यामध्ये त्याचे 2 ऑफिस आहेत. त्याच्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग चालतं, वेब डिझायनर चालतं आणि गेम बनवायचे कामं चालतात. तिचे आज मुलं, आई वडील सगळे गेम हौशेने खेळतात. त्याचा आणखीन एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की मम्मी आपण गेम असा बनवायचा की तुम्ही गेम खेळायला ती मला रागवती, पण गेम असा बनवू की तो गेम मम्मीने खेळला पाहिजे, पप्पाने खेळला पाहिजे, आजी आजोबांनी खेळला पाहिजे आणि मीही खेळला पाहिजे. जर आपण असा गेम बनवला तर कोणीच रागवणार नाही कोणावर आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं त्याच्यातून ज्ञानही भेटलं पाहिजे अशा पद्धतीचा गेम बनवू. म्हणजे हे छोट्या मुलाचे स्वतःचे विचार आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः काहीच सांगितलं नाही. ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची. कारण कसं असतं माहिती आहे का, मुलांना घडवणं हे सगळ्यांच्या हातात असतं. आज आम्ही प्रत्येक गोष्टी तो बघतो, आम्ही मिटिंगला बसलो की तो बसतो, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टी भेटल्या त्याच्यामुळे त्याच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिक ते येऊन गेलं आणि आज तो बनला. तसं तुमचे मुलंही बनू शकतात. असं काही नाही की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एज पाहिजे. आज छोट्या एजपासून मोठ्या एजपर्यंत सगळेजण सगळ्या गोष्टी करू शकतात की ज्या आज तुम्ही केल्या. मला आणखीन एक इथं गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या ग्रुपमध्ये जे आमचे मेंबर आहेत किंवा आमच्याकडे जे स्टाफ आहे तर आम्ही प्रत्येकाला स्टाफ किंवा एम्प्लॉईज असा शब्द वापरत नाही. ही पण गोष्ट आम्ही सगळ्यांना म्हणतो की हे आमचे कुठे ग्रुपचे फॅमिली मेंबर आहेत. तसं म्हणणारा पहिला ग्रुप आहे. त्याच्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये हर एक व्यक्ती स्वतःचा ग्रुप असल्यासारखं वर्किंग करते. आमचे डिस्ट्रीब्युटरही त्याच्यात आले, कारण आमचे डिस्ट्रीब्युटर सुद्धा हा ब्रँड माझा आहे आणि मार्केटमध्ये त्यांनी एवढा डेव्हलप केलाय की आज 3-4 वर्षांमध्ये आज तिरुमलाचं नाव एवढं झालंय की मला नाही वाटत की दुसऱ्या ब्रँडचं एवढं नाव 3-4 वर्षात झालं असं. कारण ही थेरी असते प्रत्येकाची. आम्ही प्रत्येकाला फॅमिली मेंबर म्हणतो. आज आमची जी ASMSO TSI जी
त्यांचं श्रेय म्हणून अशा सगळ्या गोष्टी घडतायत. आज आमचे सर्व ASM इथे अवेलेबल आहेत. आज आमची जवळपास HOD टीम पण तुमच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे. काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी केल्याशिवाय होत नाही. आज हा कार्यक्रमच बघा तुम्ही किती छान पद्धतीने त्यांनी मेंटेन केला. आज तुम्हाला सगळ्यांना एकत्रित आणते, प्रत्येकाला काहीतरी बोलायची संधी दिली, हे पण तितकंच महत्वाचं आहे. मला एकच सांगायचं तुमच्या सगळ्यांना, तुमच्या घरी ज्या तुमच्या लेडीज आहेत त्यांना सुद्धा तुम्ही काहीतरी करू द्या आणि त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या मुली, तुमच्या मिसेस, तुमचे सुना सगळ्या असतील. अरे तुम्ही जर लेडीजला जर सहकार्य केलं तरच तुमचे मुलं म्हणजे जे नातवंड वगैरे आहेत किंवा मुलं आहेत ते घडू शकतील. मी लेडीज म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी सांगते की बाबा तुम्ही प्रत्येक जण उच्च विचार करून आपल्या घरातल्या लेडीजला सपोर्ट करा. माझ्या ग्रुपमध्ये आणखी बरेच काही कंपन्या आहेत की ज्यामध्ये बरंचसं वर्किंग चालतं. आता सगळ्यांनी इंट्रोडक्शन केलेलं आहे त्या कंपन्याचं. आज इथं खूप छान पद्धतीने कार्यक्रम मेंटेन केलाय सरांनी. छान वाटतं हे कार्यक्रम सगळा बघून. सगळे डिस्ट्रीब्युटर एकत्र आलेले आहेत. मला एकच सांगायचंय की आज तुम्ही सगळेजण माझ्या स्टॉलला जाऊन व्हिजिट करा आणि मला तिरुमलाई रिफाइंड ऑइल हा प्रोडक्ट बघा एवढीच इच्छा आहे माझी. आणि सर मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पूर्ण ग्रुपचं थँक्यू म्हणते मी सगळ्यांचं. सर एक आदर्शवत आणि प्रेरणादायी अशी वाटचाल करत असणारा कुठे उद्योग समूह. खरं तर यातील 3 प्रमुख घटक म्हणजे कुठे मॅडम, त्याचबरोबर श्रीयुत सुरेश कुटे साहेबांच्यासाठी आपण एक बार जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण का कुठे मॅडमना प्रोत्साहन देणारे आणि त्यांचे चिरंजीव आर्यन यासाठी सुद्धा आपण टाळ्यांच्या गटामध्ये त्यांचं अभिनंदन करू.